मुलांना हार घालून घ्या. सोडणार नाही. थांब रे, मूर्खात का? ही प्रत्येक मीटिंगच्या आधी गोंधळ घातलाच पाहिजे का? आणि शांत बसा म्हटल्यानंतर अजून एक वाक्य बोलणं गरजेचं आहे का? मास्तरानू सगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. अस्तित्वच दाखवायचं आहे तर आता वेळ आलेली आहे. होय काय? लक्षात घ्या, आजची आपण ही मीटिंग का बोलवलेली आहे? का? येत्या सोमवारी गावच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि माझ्या सुद्धा दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. काय बोलतो का मास्तर? तुझं लग्न ठरलेलं आहे. अभिनंदन 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 अभिनंदन. एक मिनिट, सोमवारी लग्न म्हणजे हलत रविवारी आहे. रविवारी म्हटण्याबरोबर गला ओला होईल ना. व्हायला म्हणजे काय? पण मी काय म्हणतो, ह्या वसाड्यांना पोरगी द्यायला तरी कोणी. एक मिनिट मास्तरानू, सगळं मरू दे. हळदीला आम्हाला डीजे पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मास्तरानू चुपायचं आईस्क्रीम पण ठेवा. बरेच दिवस काय चुपलेलं नाही. चिकू फ्लेवरचं ठेवू का? गधड्या मूर्खा, तसं नाही म्हणत आहे मी. सोमवारी महत्वाचा दिवस आहे कारण लोकशाही. मास्तर, नाव म्हणजे लागा बायकोचं निराळ ठेवले बरं का. लोकशाही. लोकशाही हे काय माझ्या बायकोचं नाव नाहीये. मग लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. येत्या सोमवारी आपल्या गावात मतदान होणार आहे आणि आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायचं, तरच लोकशाही टिकेल. माहिती मास्तर, मतदानाचं माहिती आहे ती. आईला मस्त सुट्टी असती बरं का त्या दिवशी. बायका पोरांना घेणार, मावळी सोडत जाणार आहे. तिच्या आईला माझ्याच इथे मग आले. जल्लतवान तुझ्या कशाने सणकण वाजवू काय रे? काय झालं? अरे सुट्टी आहे म्हणून तू काय एकटाच जाशील? सगळ्यांना सांग म्हणजे आपण सगळे काय झालं? काय मला तर वाटतं ना, तुम्ही जन्माला आल्यानंतर एप्रिल फुल ही संकल्पना जन्माला आली असेल. होय काय? उपासाने बोलतायत ते. अरे मग केली मागवा, केली चांगली उपास. तुम्हाला घडवल्यानंतर वरचा सुद्धा शिक्षा भोगत असेल. मूर्खा बिचार, काय कळतंय का तुम्हाला तुम्ही काय म्हणताय ते? अहो, तो म्हणतोय सुट्टी आहे तर बाहेर जायचं. अरे मुळात सुट्टीत बाहेर जायचं म्हणून ती सुट्टी नाहीये, मतदान करायला हवं म्हणून ती सुट्टी आहे. त्या दिवशी आपण वोटिंग करायचंय की नाही? तुम्ही सरपंच आहात की नाही? नका करू हे. तुम्ही जनजागृती करायला हवी गावात. हे जनजागृती करतायत? अहो, मागल्या टायमाला मतदानाला गेले आणि त्या ईव्हीएम मशीनला कॅशिओ समजून वाजवत बसले होते. वेसावची पारू वाजवली तिथं. वेसावची पारू. अरे वसऱ्या, जास्त नाही, आपली 2-4 बटणं दाबायची. 2-4 बापसाची बटणं आहे ती, एकच दाबायचं असतं. चिको मुळात सरपंच तुम्ही जनजागृती करायला हवं तर तुम्ही हे करताय. केली मी जनजागृती केली, सगळ्यांना मी दिलेली आहेत कार्ड. काहीतरी काय बोलता? हे खोटं बोलताय ते. मला अजून कार्ड काढून नाही दिली नाही. मास्तरांनो, माझ्याकडे पण नाही वोटिंग कार्ड. एक मिनिट, वोटिंग कार्ड नाहीये तुम्ही? नाही. बने हो. तुझं वय काय रे? 26. गधड्या, 26 वर्षाचा झालास तरी तुझ्याकडे अजून वोटिंग कार्ड नाहीये? नाही मास्तर, तसं नव्हतं. मी काढायला गेलो होतो, पण तिथं गेल्यावर मला कळलं की मी भांग उलटा पाडला. परत घरी आलो तर मामाची पोरगी आली होती ना, तिला गाव दाखवण्यात अख्ख्या दिवस गेला. काढलीच नाही. लाज नाही वाटत तुला गधड्या? केस बघ एकदा आरशात, भांग पडेल का तरी त्याचा? आणि मोठा इथून भांग पडल्यानंतर बने आणि इथून भांग पडल्यानंतर शशी कपूर दिसतोस. मामाच्या मुलीचं कौतुक सांगतो. जल्लोतवान मला सांगा, मी सरपंच आहे, मी दाखवून, मला सगळं गाव माहिती आहे. मी तुमच्या मामाला मुली नव्हत्या? मग त्यांना दाखवा. मामाची मुलगी महत्वाची आहे मला कळतंय, पण वोटिंग सुद्धा महत्वाचं आहे की नाही? याच्यातच आयुष्य चाललंय सगळं. मामाची मुलगी, तिला दाखवायचा गाव आणि त्याच्या बनवायच्या रीला, याच्यातच आयुष्य चाललेलं आहे. तुझं काय चाललंय? तू का नाही केलंस? मी नाही बनवत ना रीला, म्हणून नाही केलं. वोटिंग साठी अप्लाय का नाही केलंस? कार्ड का नाही काढलंस? अच्छा, त्या दिवशी माझा आवाज बसलो होता. लहानपणापासून आवाज बसलेलाच आहे तुझा कोको. मास्तरांनू काय माका आवडत नाही मत देऊ. कंटाळो येता माका. का आवडत नाही? ते लोक ना नखावर शाई लावता, माझी नेलपेंट खराब होता. अगं कोको, ते नेलपेंट वरती शाई लावतात म्हणून तुझं नख खराब होतं. पण जर तू चुकीचा उमेदवार निवडलास आणि समाजातलं वातावरण खराब झालं तर? टाळ्या. एक नंबर. मास्तरांनो, हे वाक्य आम्ही पुढच्या नमनात वापरू काय? चांगलं वाटतंय. रावणाच्या तोंडी द्यायचं. नंतर बस जरा चिकू, महत्वाचा विषय आहे हा.
तुम्हाला तुमच्या मताची किंमत कळेल तेव्हा आपल्याला योग्य उमेदवार मिळेल. मास्तरान तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पास है. पास है काही म्हणाल, हम तुम्हारे पास है. मास्तरानो मला खरी किंमत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी मतदान करायला जातो का नाही. उत्तम. पहा पहा, मागच्या वेळी मी 5-6 लोकांना मतदान केला होता. 5-6 लोकांना मतदान का केलं तुम्ही? अहो काय आपला एरिया आहे का नाही, तो महिला आरक्षित वार्ड होता का नाही. हा तर 5-6 महिला उभ्या, हा तर बटन दाबला की दुसरी बाई माझ्याकडे आशेनं बघत बसायची, दुसरा दाबला की ती रुसायची. आणि माझं कसं बायकांचं मन दुखवणं माझ्या स्वभावात नाही, मला सगळं आवडतं. मास्तर मी काय म्हणतो, एखादा मोठा पाईप ह्यांच्या अंगाला लावूया, ह्यांचं सगळं हार्मोनियम बादलीत काढून घेऊया. बरोबर आहे. कशाला 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 एवढी जवानी येते कुठून ती तपासूया ना एकदा. काय माणूस आहे. चिकू, मी बिया काढेन. बिया काढा, मला वालेट टाका, मला समजता कोण तुम्ही. तुला चिकूच समजतोय मी. पिकायच्या आधी तोडेन झाडावरून. शांत बस मूर्खा. त्याला बोलाय. मोरे काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? काय चुकीचं लॉजिकलेस बोललो? काहीतरी बोलताय. असं 4-5 जणांना आपण एकत्र मतदान नाही करू शकत. त्याने तुमचं मत बाद होतं. आणि मतदान म्हणजे काय, संसार आहे काय कधीही कितीही मत द्यायला? संसारात कोणाला किंमत आहे इथे? हो, माझी बायको माझं मत विचारात घेतच नाही. तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे म्हणा. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा काय आहे, तुम्ही एकच मत द्यायचं. आणि अगदीच जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कुणीच आवडत नाहीये, तर नोटा दाबायचं. मास्तरांनो, नोटा म्हणजे नेमका काय? नोटा म्हणजे नन ऑफ दी अबाव. नानी भाव आहे ना? नाही, नोटा नन ऑफ दी अबाव. नोटा माहित नाहीये. जाऊ दे मास्तर, मला माहिती आहे, मी नोटा दाबतो. तुला माहितीये नोटा? माहिती आहे. अरे वा, माहितीये तुला. हा. बरं, नोटा दाबताना तू काय पाहतोस? किस्सा बघतो. हा, खिसा का पाहतोस? काय मास्तरांनो, मी सगळ्या पक्षांकडून पैसे घेतो, खिशात ठेवतो आणि नोटा दाबतो. एवढं सोपं आहे. गधड्या, तू चलनी नोटा घेतोस लोकांकडनं. मग खोट्या कशा घेणार, त्या कुठे चालतात? अरे पण हे योग्य नाहीये. पैसे घेऊन मतदान करू नये. मग हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. अरे ते लाख पैसे देतील. एवढं कोण देते लाख? नाही, अरे बोलण्याची पद्धत असते रे. मला म्हणायचंय ते खूप पैसे देतील. खूप हे गप्प बसा सगळे. किती मास्तर बघितलं तुम्हाला सांगतो, 300 रुपये देणार. तुझी तीच लायकी आहे 300 रुपयांची. गधड्या, ते 300 रुपये घेता तुम्ही. हेच चुकतं तुमचं. हे राजकारणी लोक येतात, मतदानाच्या दिवशी तुम्हाला 500 रुपये 300 रुपये फरसाण देतात आणि त्या बदल्यात तुमचं अमूल्य मत घेतात. असं करू नका. नंतर हे राजकारणी जेव्हा निवडून येतात ना, तेव्हा तुमचेच कोटी रुपये खातात. आमचे कोटी रुपये? हो. म्हणजे माझे कोटी रुपये? हो. माझ्याकडे कोटी, माझ्याकडे नाही आहेत कोटी रुपये. घरात नाही ठेवलेत तुझ्या वडिलांनी ते. मग? कोटी म्हणजे जनतेचे कोटी. 140 करोड लोकसंख्या आहे की नाही आपली. टॅक्स भरता की नाही तुम्ही? हा, ते पैसे सगळ्यांचे आमचे. सगळं आमचं पैसा आहेत तर आपलं पैसा आहे. पण मी काय म्हणतो, गावकऱ्यांची चूकच नाही हो. मग? अहो, घरात घुसून पैसे देतात माहिती आहे. मनात एवढी पाजलीन दारू तुम्हाला काय सांगू. मी तिकडे गेला तर पंख्याची बटणं दाबत होतं, एवढी मना झाली. काय मास्तर बघितलं, हे असं आहे. मी काय म्हणतो, एखादी चांगली सर्कस बघून हे माकड विकून टाकूया. चिको, मुळात मला सांगा, तुम्ही जेव्हा एखाद्या उमेदवाराला मत देता तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी त्याच्यात काय पाहता? जात आणि धर्म. मास्तर, जात आणि धर्म बघतो. नाहीतर कसं आहे, आपल्या समाजातला आहे का तो, त्याला बघणार मगच मत देणार. चूक चूक. हेच करायचं नाही. असं म्हणतात, कास्ट युअर वोट बट डोंट वोट युअर कास्ट. अरे लय मस्त आहे. अर्थ सांगा. सांगतोय ना मग मी, सरपंच आपल्या जातीतला आहे, आपल्या धर्मातला आहे म्हणून मतदान करू नका. त्याने काम काय केलंय, त्याचं शिक्षण किती, हे सुद्धा पहा. हो मास्तरांनो, सगळंच ना एका मालेच्या मनी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा मतदान येतं ना तेव्हा माझी जास्त कमाई होते. कशी काय? मी यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. हो? काय पैसे द्यायला येतात ना, तर पुढल्या दरवाज्यात मी प्रभाकर मोरे म्हणून पैसे घेतो का, आणि मागच्या दारात पैसे द्यायला येतात ना तेव्हा कुमारी प्रभा मोरे म्हणून पैसे घेते का. यांची अप्रतपरी एकदा दोन्ही पक्षांना कळली, तिथपासून यांचा मागचा दार मोडलेला आहे. होय होय, कडीच नाही माग. मुळात असं करूच नाही. असं तू काय सांगतोस रे चिको? कडी नाहीये.
तू तर मला प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक रॅलीत दिसतोस. तसलंच आहे ते. मास्तरांनो, इलेक्शन हा एकमेव सीझन आहे जिथं मला पैसे कमवायला मिळतात. बाकी वर्षभर मी फुलटू बेरोजगार असतो. हा, हे महत्वाचे मुद्दे आहेत की नाही. हे पहा, बेरोजगारी, महागाई, हे सगळं पहा आणि मग मत द्या की बाबा कोण बेरोजगारी कमी करतंय, कोण महागाई कमी करतंय, याचा विचार करता तुम्ही. धर्म आणि जातीच्या नावावर मतदान करू नका. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे जे लोक आहेत ना, निवडणुकीच्या काळात दाखवतात की आम्ही वेगवेगळे आहोत, पण खायची वेळ आली की सगळे एक होतात. मग मास्तरांनो एक सिरियस प्रश्न आहे. तात्या निवडून आलेत मागच्या वेळी, बरोबर. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही जर मतदान केलं नाही तर जात आणि धर्म धोक्यात येईल. बोलले होते. अरे मुळात धर्म ही इतकी तकलादू गोष्ट आहे का की जी धोक्यात येईल. हा, धर्म ही खरं तर खाजगी गोष्ट आहे ना, जी सार्वजनिक केली यांनी. आणि जात तर ही गेलीच पाहिजे, या समाजासाठी सगळ्यात घातक आहे ती. मुळात धोक्यात कधीच धर्म किंवा जात येत नसते. राजकारण्यांची खुर्ची येत असते, त्यांची पदं येत असतात, हे लक्षात घ्या. नाही पण मास्तरांनो, तात्याने बरीच कामं केलीत आपल्या एरियामध्ये. काय काय कामं केली आहेत? नाही, ती काही कामं नाही आठवत, पण नाक्या नाक्यावर पोस्टरवर फोटो दिसतो, कुठे बॅनर दिसत त्यांचा, सगळीकडे फोटो लावलेला असतात. पण याला काम नाही म्हणत, याला मार्केटिंग म्हणतात. मार्केटिंग. हो हो. आता प्रत्येक गोष्ट जी चमकते ते सोनं आहे का मला सांगा? नाही. नाही काय झालं, सगळी हल्ली सगळी खिचडी झालेली आहे. कोण कुठला काय कळतच नाही. ज्याच्या विरोधात मी मागच्या टायमाला मोर्चा काढला होता त्याच्याबद्दल आता मला चांगलं बोलायचं आहे, कारण तू आपल्या पक्षात आलाय ना. काय करायचं बोला. म्हणून जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा योग्य उमेदवाराला मतदान करा. आणि आपण दिलेलं मत ते योग्य उमेदवारालाच मिळालंय का हे सुद्धा एकदा तपासून पहा. अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्या टायमाला असं काही मतदान वगैरे झालेलं नाही. असे चिठ्ठ्या टाकलेल्या ना, बोलले ज्याच्यावर माशी बसेल तो सरपंच. नेमकी माझ्या चिठ्ठीवर माशी बसली. बरोबर आहे. हे बरं, माशी नेहमी घाणीवरच बसते. नाही, माशीवर निवडून आले नाही, मतदानावर आलेच नाही निवडून. बघा, त्या टायमाला तशी पद्धत नव्हती ना. पद्धत नव्हती. आता बघा या ना मास्तरांनो, काय तर लवकर पटापट आवरा, मी बारकी आत्ता पिलो माका जाऊचा. आणि आता आपण शेवटाकडेच आलेलो आहोत. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मतदानाच्या दिवशी योग्य उमेदवाराच्या निशाणी समोरचं बटन दाबायचं आणि त्याला विजयी करायचं. बरोबर आहे मास्तरांनो. पण अजून एक प्रश्न आहे. आता बघा, मागच्या वेळी तात्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांची मागच्या वेळी निशाणी होती बिछाना. आता तात्या गेले दुसऱ्या पक्षात, आता निशाणी आहे चादर. माझा प्रामाणिकपणा बिछाना अशी आहे, मी काय करायचं? उशी घ्यायची. उशी घे आणि मारा तोंड दाबून. मूर्खांनो, अरे बाबा पम्या, या बिछाने आणि चादरीच्या नादात लागू नकोस, नाही तर येणारा उमेदवार पुढची 5 वर्ष झोपवून टाकेल तुला. पुढची 5 वर्ष डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी डोक्याचा वापर करून योग्य उमेदवार निवडून द्या. आता तुम्ही जे सांगितलं सगळं ते आम्हाला पटलेलं आहे, आम्ही तसंच करणार आहे ना रे. योग्य माणसाला. आता एक गोष्ट अशी आहे की समजा आम्ही गेलो निवडणुकीला, आपले मतदानाला, आम्ही आपल्या मतदानाला गेलो आणि आमच्या योग्य माणसाला आम्ही निवडून देण्यासाठी त्याच्या निशाणीवर बटन दाबून जेव्हा बाहेर आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं, अरे चुकलं, तो माणूस आहे त्याला द्यायचंच नव्हतं, मग आम्ही परत जाऊन दाबू शकतो. सरपंच, 4-5 बटणं एकदम दाबली तर मशीन काय करते? आवाज करते. हो. आणि तुम्ही वायफळ प्रश्न विचारल्यानंतर मी जेव्हा ह्यांना सांगतो तेव्हा हे काय करतात? बछडे गटली उचलतात ना, बाहेर नेतात. उचला गटली.